दश अवतार म्हणजे 10 अवतार, पण तेवढाच संकुचित दशावतार या कलेला आपण बांधून नाही ठेवू शकतो. खूप विस्तृत आहे दशावतार. मुळात सिंधुदुर्ग तळ कोकणात याची सुरुवात कशी झाली? जेव्हा 4 वेद ब्रह्मदेवाने तयार केले, हा तेव्हा 4 वेदापैकी सामवेदात कला हा यांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. आणि त्यात दशावताराचा उल्लेख आहे. हम्म. त्यामुळे त्याची कालमर्यादा कधीपासूनची आपल्याला नक्कीच निश्चित नाही करता येणार. लोक आजकाल पुराण पुस्तक म्हणजे पुराणातली पुस्तकं कोण वाचतच नाही. नाही वाच. आणि मग हे कसं आहे तर लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. आपलं जुनं पुराण काय आहे, आपली संस्कृती काय आहे, बरोबर. ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. मग याचं एक म्हणजे प्रभावी माध्यम काय असेल तर दशावतार. कधी कधी या दशावतार कलेबद्दल विस्तृत बोलताना असं म्हटलं जातं की कर्नाटकातला यक्षगान जो प्रकार आहे, हा त्या यक्षगान प्रकारातून दशावतार कला ही कोकणात आली. अच्छा. साफ चुकीचं आहे. बहुतांश जेव्हा नाटक असतं किंवा काही असतं तेव्हा ते स्क्रिप्टेड असतं, तर हे दशावतारामध्ये ठरलेलं असतं का? दशावताराला संहिता आहे, पण दशावताराचे डायलॉग्स लिहिले जात नाही. अच्छा.